विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मागच्या तासामध्ये आपण साहित्यशास्त्र म्हणजे काय याचा अभ्यास करत असताना अलंकार विचार हा घटक अभ्यासला होता। साहित्य शास्त्रामध्ये जे भारतीय विचारवंत आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचे जे सिद्धांत आहेत ते एकमेकावर आधारित आहेत आणि म्हणून आपल्याला पुढचा सिद्धांत पाहण्यापूर्वी त्याच्या पूर्वीचा सिद्धांत काय आहे हे समजून घेणं आवश्यक असतं। आपण याच्या पूर्वीच्या तासामध्ये सांगितलं होतं की जो पहिला विचार करण्यात आला त्याला आपण अलंकार विचार असं म्हणतो। साहित्यामध्ये काय असतं तर अलंकार असतात। हे अलंकार कसे असतात मी तुम्हाला कालच सांगितलं की शब्दाच्या दोन शक्ती असतात, शब्दामध्ये दोन घटक असतात। जसे की आपण साहित्याच्या व्याख्येमध्ये पाहिलं, पहिला घटक असतो शब्द म्हणजे त्याचा उच्चार आणि दुसरा त्याचा सामर्थ्य असतं ते म्हणजे त्याचा अर्थ। आणि मग यांनी सांगितलं की जो कवी असतो किंवा जो लेखक असतो किंवा जो साहित्यिक असतो तो या शब्दामध्ये म्हणजे त्याच्या उच्चारामध्ये आणि त्याच्या अर्थामध्ये अशी काही वैशिष्ट्य निर्माण करतो की त्यामुळं दैनंदिन बोलीभाषेपेक्षा दैनंदिन भाषेचा वापर करण्यापेक्षा साहित्याची भाषा ही वेगळी बनते, साहित्यातून आनंद मिळतो, साहित्यातून रस निर्माण होतो। तर कसं केलं जातं त्यांनी सांगितलं की शब्दामध्ये जेव्हा गडबड केली जाते त्याच्या उच्चारामध्ये जेव्हा नाद तयार केला जातो तेव्हा त्याला शब्दालंकार असं म्हणायचं। आता इथं पहा एक कविता आहे, कवितेची ओळ आहे इथं, डमडमत डमरू ये खनखनात शूल ये येई रुद्रा। आता डमडमट डमरू ये आणि खनखनात शूल ये, तर हे जे शब्द आहेत खनखनने डमडमने हे काय आहेत तर हे नाद निर्माण करणारे शब्द आहेत, नादानुकारी शब्द आहेत। त्याच्यावरून आपल्याला त्या रुद्राचं स्वरूप, हा जो रुद्र आहे म्हणजे रागावलेला हा जो शंकर आहे हा किती रागात येत आहे, तो कसा येईल याचा आपल्याला अंदाज येतो। आणि त्याचबरोबर इथं यमक सुद्धा आहे, हा जो आहे हा सुद्धा हा सुद्धा यमक साधलेला आहे म्हणजे आवाजामध्ये साधर्म्य, आवाजामध्ये चाल, एक उच्चारामध्ये येणारा सलगपणा हा या शब्दालंकारामध्ये येतो। आणि यांचं म्हणणं होतं की अलंकारामध्ये हे शब्द जे असतात त्याचा उच्चार जो असतो त्याच्यापासून शब्दालंकार तयार होतात। आता अर्थाच्या पातळीवर कसं केलं जातं तर हा एक संत तुकारामाचा अभंग आहे, त्याच्या 3 ओळी मी इथे लिहून ठेवल्या। संत तुकाराम म्हणतात, दह्याची अंगी निघे ताक लोणी एक मोल दोन्ही मागो नये। म्हणजे पहा त्यांनी काय केलं इथं दृष्टांत दिलेलं आहे, दह्याची अंगी म्हणजे दह्यामधून ताक आणि लोणी, एकाच दह्यामधून ताक आणि लोणी हे 2 घटक तयार होतात पण त्यांचं एकच मोल असतं का तर अजिबात नाही। तर ते म्हणतात दोन्ही मागो नये। पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी म्हणजे पृथ्वीच आहे, पृथ्वीच्याच भूतलावर एकीकडे हिरा सापडतो आणि एकीकडे गारगोटी सापडते, हिरा आणि गारगोटी दोहोसी समसाठी करू नये। दोन्हीचं मूल्य एकच असतं का नाही। तसंच म्हणतात तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोसी समान भजू नये। तशाच पद्धतीनं जे संत असतात, जे सज्जन लोक असतात ते आणि जे अवांतर लोक असतात, जन म्हणजे सामान्य लोक असतात, त्यांना एकाच दृष्टिकोनातून एकाच पद्धतीने पाहता येईल का तर अजिबात पाहता येत नाही, हे वेगळेपण आहे। तर आता त्यांना तुकारामांना खरं काय सांगायचंय, सरळ सरळ काय सांगायचंय, तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोसी समान भजू नये। म्हणजे यांना तुकारामाने एक गोष्ट सरळ सांगता आली असती की बाबा संत आणि जे जन असतात, संत आणि सामान्य माणसं जे असतात हे दोघेही वेगळी असतात, त्यांच्याकडे एकाच दृष्टिकोनातून पाहता येणार नाही, एवढं साधं सांगायचंय त्यांना। पण ते सांगण्यासाठी त्यांनी तैसे हा शब्द वापरला। तैसे म्हणजे ही जे संपूर्ण ही जी मांडणी आहे ही या तैसेसाठी आहे। म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे परंतु ती गोष्ट सांगण्यासाठी यांनी काय केले, हे 2 दृष्टांत दिले। त्या अभंगामध्ये आणखीन एक 2 दृष्टांत आहेत। तर आपल्याला
हा जो अर्थाच्या पातळीवरच हे जे चालू आहे याला एक महत्वाचा भाग असतो. म्हणून अभ्यासकांच्या असं लक्षात आलं की हे जे अलंकार असतात, अलंकारामधून शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार याच्यामधून काय निर्माण होते शेवटी, तर एक घटक तयार होते, ते म्हणजे वक्रोक्ती. वक्रोक्ती म्हणजे जेव्हा आपण शब्द आणि अर्थाचा अलंकार वापरतो तेव्हा हे सरळ सांगणं होतं का, नाही, तर काय होतं, वाकड्या पद्धतीने सांगितलं, तिरकस पद्धतीने सांगितलं जातं, चमत्कृती तयार होते. आणि म्हणून वामन जो आहे, दंडी आणि वामन यांनी अलंकाराला काय म्हटलेलं आहे, काव्य शोभाकार धर्म. हा अलंकार काव्य शोभाकार धर्म म्हणजे काव्याला जे शोभा आणतात ते आहेत अलंकार, ज्याच्यामुळे काव्य अतिशय चांगलं होतं. आता पहा, हे आपल्याला संत तुकारामाने जर सरळ सांगितलं असतं तर आवडलं असतं का, नाही. परंतु जेव्हा त्यांनी व्यवहारातली दोन चार गोष्टी सांगितल्या, आपल्याला दाखले दिले, दृष्टांत दिले, तेव्हा आपल्या लक्षात आले की अरे हो गड्या, हे बरोबर आहे. आलं लक्षात. म्हणजे हे जे शोभा आणलेली आहे, या संपूर्ण मांडीला जे वजन आलेलं, जी शोभा आणलेली, जी त्याच्यातलं आपल्याला सौंदर्य दिसून येतं, ते कशामुळे दिसून येतं, या अर्थालंकारामुळे, या दाखल्यामुळं. हे कशामुळे वाटतं, रुद्र येतोय, त्याची चाल आणि त्याची एकंदरीत वातावरण तिथलं जे आहे, तो जेव्हा येतो रागामध्ये, रुद्र म्हणजे रौद्र रूप असलेलं, तेव्हा हे डमडमत आणि खणखणत हे काय होतात, त्याच्या चालीमध्ये येतात. आणि म्हणून काय म्हटलं गेलेलं अलंकाराला, काव्य शोभाकार धर्म, काव्याला शोभा आणणारे धर्म. आणि मग हे जे काव्याला शोभा आणणारे धर्म आहेत, हे जे अलंकार आहेत, याच्यापासून काय बनतं, तर त्यांनी सांगितलं, भामहानं आणि कुंतकानं हे दोघांनी सांगितलं की मुख्य याचा करता भाम आहे की वक्रोक्ती ही साहित्यामध्ये असते. या शब्द आणि अर्थ अलंकारातून जी तिरकसपणे सांगितलं जातं त्याला काय म्हणतात, वक्रोक्ती. आणि म्हणून भामह म्हणतो, सैषा सर्वेव वक्रोक्ती, हे भामहाचं विधान आहे. भाम काय म्हणतात, सैषा सर्वेव वक्रोक्ती. म्हणजे तुम्ही जेव्हा साहित्यामध्ये जाल तेव्हा कोणताही अभंग घ्या, काहीही घ्या, तिथे शब्द आणि अर्थ अलंकार जर वापरले गेले किंवा नाही जरी वापरले गेले तरीही तुम्हाला सर्वत्र काय दिसेल, तर ही वक्रोक्ती दिसेल. सर्वेव, सर्वत्र साहित्यामध्ये तुम्हाला सर्वत्र वक्रोक्ती मिळेल. तुम्हाला डायरेक्टली काहीही सांगितलं जात नाही, सरळ काहीही सांगितलं जात नाही. आणि म्हणून एक अभ्यासक आहे, तो अशी व्याख्या करतो, देअर इज नो डायरेक्ट पोएट्री, देअर इज नो डायरेक्ट पोएट्री. म्हणजे पोएट्री म्हणजे काय, कवितेची त्याने व्याख्या केली, देअर इज नो डायरेक्ट पोएट्री. म्हणजे जर ती डायरेक्ट असेल तर ती पोएट्री नाही, आणि पोएट्री ही कधी डायरेक्ट नसते. डायरेक्ट म्हणजे सरळ सरळ कधीच सांगितलं जात नाही, ते नेहमी तिरकसपणे सांगितलं जातं. म्हणजे हे जे भाषेला वाकवणं असतं, भाषेचा एक वेगळा अर्थ काढणं असतं, याला आपण वक्रोक्ती असं म्हणतो. आणखीन एक व्याख्या आहे, एक कुंतक नावाचा एक अभ्यासक आहे, त्या कुंतकानं साहित्याचा अभ्यास करताना वक्रोक्ती जीवित असा एक ग्रंथ लिहिला, वक्रोक्ती जीवित नावाचा. आणि या वक्रोक्ती जीवित मध्ये तो एक व्याख्या करतो, शब्दार्थो संहितो. पहा, शब्दार्थो संहितो वक्रोक्ती व्यापारशालिनी.
हे कोणाचं म्हणणं आहे? तर कुंतकाचं. शब्दार्थो संहितो वक्रोक्ती व्यापारशालिनी. म्हणजे साहित्यामध्ये हे जे शब्दार्थ आहेत कोणते? हे शब्द आणि हा अर्थ आणि त्याच्यापासून तयार होणारे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे सुद्धा. तर हे काय करतात? शब्दार्थो संहितो यांचं जर संहितत्व असेल, वक्रोक्ती व्यापारशालिनी म्हणजे याच्या पुढची स्टेप जी आहे हे आपल्याला अलंकाराने दिसतात, आपल्याला शब्दार्थ अलंकार आणि अर्थालंकार, परंतु याच्या मागे मुख्य काय असतं? तर मुख्य असतं वक्रोक्ती, वेगळ्या पद्धतीने सांगणं. म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये जे जमत नाही ते वेगळ्या पद्धतीने भाषेला वाकवून सांगायचं, याला त्यांनी वक्रोक्ती असं म्हटलेलं आहे. वेगवेगळे दाखले द्यायचे, सरळ बोलायचं नाही. आता सरळ कसं बोलायचं नाही? तर एक कादंबरी आहे, किरण नगरकर नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी फार 10-15 वर्षापूर्वी एक कादंबरी लिहिली होती. त्या कादंबरीचं होतं 7 सख 43. म्हणजे आपण जर गणित केलं तर 7 गुणिले 6 बरोबर किती होतात? किती होतात? 42. आणि त्यांनी काय केलं? त्यांच्या कादंबरीचं नाव लिहिलं 7 सख 43. शक्य आहे का 7 सख 43? 7 गुणिले 6 जर आपण केलं 43 होत नाही, ते 42च होतात. परंतु त्यांनी त्याच्या कादंबरीलाच काय लावलेलं? 7 सख 43. कशामुळं? कारण की त्यांना तो एक जो शिल्लकचा आलेला आहे, 42च्या ऐवजी 43 हा जो शिल्लकचा आलेला आहे तो त्यांनी त्या कादंबरीमध्ये दाखवलेला आहे. सूचक पद्धतीने ते नाव लिहिलं जातं. तर साहित्यामध्ये ही वक्रोक्ती सर्वत्र असते. साहित्यामध्ये सरळ सांगितलं जात नाही, त्याला घुमून फिरून सांगितलं जातं. म्हणजे एखाद्याची स्तुती करायची की हा किती शूरवीर आहे, तर आपण काय करतो? एखादा राजा, आता आपले जे नेते वगैरे असेल त्याला काय आपण काय करतो? उगाच त्यांना जाणता राजा किंवा प्रजाहित दक्ष राजा असं काहीतरी दुसऱ्याचं काहीतरी असं सिम्बॉल देतो, जो की जुना मोठा राजा आहे त्याला आजच्या, किंवा सम्राट म्हणतो एखाद्याला, साखर सम्राट, शिक्षण सम्राट, हे शब्द जे आहेत हे काय आहेत? हे वक्रोक्तीचे आहेत. हे सरळ सरळ नाहीयेत. हे सगळे आपण सूचक पद्धतीने, अलंकारिक पद्धतीने वापरतो. म्हणजे काय करतो? तर त्याची वक्रोक्ती तयार करतो, वक्र पद्धतीने वापरतो. तर यांचं म्हणणं असं आलं या भामा आणि कुंतकाचं की साहित्यामध्ये शब्दार्थांच्या साह्यानं, म्हणजे शब्दार्थांच्या अलंकारांच्या साह्यानं काय केलं जातं? वक्रोक्ती केली जाते. आणि ही व्यापारशालिनी असते. व्यापारशालिनी म्हणजे साहित्याचा जो व्यवहार असतो, साहित्यातला जो आनंद असतो, साहित्यातला जो रस असतो, तो कुणामुळे निर्माण होतो? तर या वक्रोक्तीमुळे निर्माण होतो. आणि म्हणून साहित्याचा अभ्यास करताना अभ्यासकांनी अलंकार विचार मान्य केला आणि त्याच्यानंतर वक्रोक्ती विचार मान्य केला. पण त्याच्यानंतर मात्र मग अभ्यासकांमध्ये फाटे फुटले. परंतु हे जे फाटे फुटले याच्यामध्ये सुद्धा अलंकार विचार महत्वाचा होता आणि त्याच्यानंतर वक्रोक्ती विचार हा सुद्धा महत्वाचा होता. सर्व अभ्यासकांनी या दोन गोष्टी मान्य केलेल्या आहेत. आता याच्यानंतर जो तिसरा भाग आहे तो आहे रीती विचार. रीती विचार म्हणजे अभ्यासकांनी असं सांगितलं की ठीक आहे म्हणले, आता हा जो भाग आहे वक्रोक्तीचा हा ठीक आहे, पण वक्रोक्तीच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतात. वेगवेगळ्या पद्धती म्हणजे कसं? त्यांनी एक सांगितलं की आता हे जे संत तुकाराम आहेत, संत तुकारामांनी काय केलं? त्यांचे जे अभंग आहेत ते आपल्याला सांगितले. आता त्यांची जी पद्धत आहे, संत तुकारामाची पद्धत, हे अभंगाची सांगण्याची ही पद्धत ही त्यांची स्वतःची पद्धत आहे. आणि या पद्धतीमध्ये ते कधीच बदल करू देत नाही, कधीच होणार नाही. म्हणजे त्यांनी हा जसा अभंग लिहिला, दह्याची अंगी निघे ताकलोनी, याच्यामध्ये जे शब्द वापरले साधे सोपे सहजणारे, तसे शब्द काय होतील ते दुसऱ्या अभंगामध्ये सुद्धा वापरतील. आलं लक्षात?
तर हा जो त्यांचा भाग असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीचा लिहिण्याची जी पद्धत असते ती विनोदी अंगाने असेल, ती गंभीर स्वरूपाची असेल, ती साध्या सोप्या पद्धतीची असेल, कोणाची थोडीशी वेगळ्या पद्धत, आपल्या लक्षात येईल की हे शब्द वेगळे आहेत, हे शब्द वेगळे आहेत, याची मांडणी वेगळी आहे आणि याची मांडणी वेगळी आहे. तर त्यांनी सांगितलं, अभ्यासकांनी असं सांगितलं की आपण याच्याही पुढे जाऊयात. याच्याही ठीक आहे, वक्रोक्ती तर असतच, पण वक्रोक्ती म्हणजे साहित्य नाही, फक्त वाकडं सांगणं म्हणजे साहित्य नाही. तर त्या वाकड्या सांगण्याची एक पद्धत असते, वक्रोक्तीची एक पद्धत असते, अलंकाराची मांडणी करण्याची एक पद्धती असते आणि त्या पद्धतीला त्यांनी नाव दिलं रीती. आणि त्यांनी व्याख्या सांगितली. याचा मुख्य जो सूत्रधार आहे तो आहे वामन. वामनाने हे दोन्ही विचार मान्य केले, अलंकार विचार पण मान्य केला, वक्रोक्ती विचार पण मान्य केला, पण त्याच्या पुढे गेले ते. कारण की वक्रोक्ती पहा, वक्रोक्ती कुठे असेल, हे जे दाखला आहे एक आणि याचा जो संबंध आहे ती वक्रोक्ती. हा जो एक दाखला आहे याचा संबंध आहे वक्रोक्ती. डमडमट डमरू याचा संबंध वक्रोक्तीशी किंवा शब्द अलंकाराशी. आलं लक्षात. पण रीती जी आहे ती काही तेवढ्यापुरती मर्यादित नाही. तर त्यांनी सांगितले रीती म्हणजे पूर्ण पद्धती, पूर्ण स्ट्रक्चर. म्हणजे जर एखादं नाटक लिहायचं असेल तर ते कोणत्या पद्धतीचं असेल. आता नाटकामध्ये न नाट्य नावाचा प्रकार आहे. न नाट्य म्हणजे त्याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतच नाही की ते नाटक आहे म्हणून. काय होतं, सरळ प्रेक्षकामधूनच त्याची पात्र उठून येतात आणि नाटकामध्ये सहभागी होतात. किंवा पथनाट्य आहे. पथनाट्य तर माहित असेल तुम्हाला. पथनाट्य म्हणजे काय, जे रस्त्यावर चालता चालता केलेलं जातं. जलसा आहे. किंवा सोपं आपण जर सांगितलं तर दलित कविता आहेत आणि ग्रामीण कविता आहे. याच्यामध्ये फरक कुठे आहे, दोन्ही कविता आहेत. आदिवासी कविता आहेत, दोन्ही पण सारख्या आहेत. मार्क्सवादी कविता आहेत, तिन्ही चारही पण सारख्या कविता म्हणून सारख्याच आहेत. पण त्याच्यामध्ये फरक कुठे येतो, तर यांनी सांगितलं की रीतीमध्ये. प्रत्येकाची रीती, प्रत्येकाची पद्धती ही वेगळी असते. मग ही रीती कशी असते, तर यालाच इंग्रजीमध्ये स्टाईल असं म्हटलं जातं. साहित्यिकाची स्टाईल, आधुनिक काळामध्ये याला शैली असं म्हटलं जातं. म्हणजे अर्थात जर थोडासा बारकाईने विचार केला तर वामनाची रीती वेगळी आहे आणि ही स्टाईल आणि शैली वेगळी आहे. परंतु आपण त्याचा रीती विचार समजून घेण्यासाठी थोड्या प्रमाणामध्ये जी मिळती जुळती पद्धती आहे ती आपण इथं समजून घेत आहोत. तर हा जो रीती विचार आहे त्याच्यामध्ये त्यांनी पहिली गोष्ट सांगितली की रीती म्हणजे काय आणि रीतीचं महत्व काय. तर त्यांनी सांगितलं रीतिरात्मा काव्यस्य. त्याने काय सांगितलं, रीतिरात्मा काव्यस्य. रात्मा म्हणजे रीतिरात्मा म्हणजे आत्मा. रीती जी आहे ती काव्याचा आत्मा आहे. आता काव्याचा आत्मा कसा असतो, तर रीती कशाला म्हणायचं, तर त्याने सांगितलं विशिष्ट पदरचना रीती. विशिष्ट पदरचना रीती. विशिष्ट पदरचना म्हणजे ही जी मांडणी करण्यात आलेली आहे टप्प्याटप्प्यानं, याला काय म्हणायचं, रीती असं म्हणायचं. आता ही रीती कोणती आहे, तर ही रीती आहे अभंग. म्हणजे संत तुकारामाची कोणताही अभंग जरी तुम्ही घेतला तरी त्याच्यामध्ये तुमची पद्धत कोणती असेल संत तुकारामांची हीच असेल. संत ज्ञानेश्वरांचे अभंग घेतले तर हीच पद्धत असेल, एकच फॉर्मॅट असेल आपण ज्याला म्हणतो. याच्याशिवाय जर आपण गवळण घेतली, याच्याशिवाय जर आपण भारुड घेतलं तर काय होतं, ही रीती बदलून जाईल. म्हणजे वाङ्मय प्रकारानुसार सुद्धा रीती बदलते आणि लेखकानुसार सुद्धा रीती बदलते. आणि म्हणून याच्यामध्ये आणखीन एक त्यांनी घटक सादर केला, एक शब्द लिहिला, विशेषो गुणात्मा. विशेषो गुणात्मा म्हणजे तुमचं काव्य जे आहे त्याच्यामध्ये विशिष्ट गुण असले पाहिजे. म्हणजे तुम्ही जे लिहिता त्याच्यामध्ये विशिष्ट गुण असतात,
त्या विशिष्ट गुणांनी युक्त काय होते, पदरचना तयार होते, रीती बनते आणि त्या रीतीमधून काय होतं, त्या कवितेचा आत्मा बनतो. आणि हे जे विशेष गुणात्मा आहेत हे अलंकार आणि वक्रोक्तीमध्ये इथं ते सहभागी होतात. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर आता आपल्याला माहित आहे, आपण एक कविता पाहूया. एक छोटीशी कविता आहे, मोरोपंतांनी 2 ओळी लिहिल्या आहेत, मी मुद्दाम घेतल्या त्या, तुम्हाला पहा जमतं का. कृतांत कृतांत कटकमल कटकमल ध्वज दिसे लागली. हे शब्द आहेत, कृतांत कटकमल ध्वज दिसे लागली. पुनः सर गदा सवे झगडता तनु भागली. भागली म्हणजे थकले. कृतांत कटकमल ध्वज दिसे लागली, पुन्हा सर गदांसवे झगडता तनु भागली. आता याचा काय अर्थ होतो, ही मराठीच आहे, संस्कृत मिश्रित मराठी आहे आणि हे मोरोपंतांनी लिहिलेली आहे. आता अलंकार आहे आणि याच्यामध्ये संस्कृतचे शब्द वापरलेले आहेत आणि एकीकडे ही आहे, कृतांत कटकमल ध्वज दिसे लागली, पुन्हा सर गदासवे झगडता तनु भागली. परत एकदा वाचतोय, कृतांत कटकमल ध्वज दिसे लागली, पुनः सर गदांसवे झगडता तनु भागली. काय अर्थ समजला का, नाही. आणि हे पहा बरं, दह्याची अंगी निघे ताकलोनी, एक मोल दोन्ही मागोने, पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी, दोहोसी समसाठी करुणे, तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहोसी समान भजुने. आता या दोन्ही मध्ये वेगवेगळी स्टाईल आहे, दोन्ही मध्ये वेगवेगळी रीती आहे, वेगवेगळा गुण आहे. आता याच्यामध्ये गुण कोणता आहे, तर साहित्यामध्ये एक गुण आवश्यक असतो, प्रसाद नावाचा. प्रसाद म्हणजे आकलन क्षमता, सहजपणे एखादी गोष्ट समजली पाहिजे. आलं लक्षात. जेव्हा आपण मोरोपंतांची कविता पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये प्रसाद हा गुण नाहीये, नाद आहे, विद्वत्ता आहे, परंतु याच्यामध्ये प्रसाद नाहीये. आलं लक्षात. आणि हा प्रसाद आपल्याला इथं कुठे आहे, संत तुकारामांच्या कवितेमध्ये प्रसाद दिसतो. प्रसाद सहजपणा, सुगमपणा, सोपे शब्द वापरणं आणि ते लोकांना सहजपणे समजणं. तर हा जो गुण आहे, हा जो सुगमता नावाचा गुण आहे, सहजपणे समजण्याचा हा जो गुण आहे, तो तुकारामांच्या सर्वच अभंगामध्ये असेल. आणि हा गुण मोरोपंतांच्या सर्वच रचनेमध्ये नसेल. त्याची सर्वच रचना कशी असेल, कठीण असेल. आणि म्हणून ही जी स्टाईल आहे, ही जी रीती आहे, ही वामनानं सांगितली की ही रीतिरात्मा काव्यस्य विशिष्ट पदरचना रीती विशेषो गुणात्मा. आता आपण जेव्हा वामनाची स्टाईल, वामनाची रीती आणि अनुदिक स्टाईल याचा विचार करतो तेव्हा वामनाला अपेक्षित असं होतं, लक्षात ठेवा, वामनाच्या काळामध्ये काही शैली होत्या, म्हणजे गौंडी शैली, वैदर्भी शैली, वैदर्भी रीती, गौंडी रीती. ह्या ज्या रीती होत्या, या रीतीची वैशिष्ट्य होती आणि त्या वैशिष्ट्यानुसार एकच, आता आपलं जे रामायण आहे तुलसीदासाचं, तुलसीदासाचं रामायण हे गौंडी रीतीमध्ये आहे आणि जे दुसऱ्यांनी लिहिलेले रामायण आहे ती वैदर्भी रीतीमध्ये. म्हणजे अलंकारिकपणा, सोपेपणा, म्हणजे हे जे गुण आहेत, म्हणजे जर तुम्हाला
आपण म्हणतो ना की बाबा बोलायचं असेल तर जेव्हा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये बोलता, व्यवहारामध्ये बोलता, बाजारात बोलता, तेव्हा तुम्ही वेगळे शब्द वापरता, बोली भाषेतले शब्द वापरता. आणि जेव्हा तुम्ही शाळेमध्ये येता, महाविद्यालयामध्ये येता, औपचारिक पद्धतीने बोलता, तेव्हा तुम्ही पुस्तकी भाषा बोलता, औपचारिक भाषा बोलता. तर हा फरक पडतो. म्हणजे एकच माणूस काय करतो, बाजारामध्ये वेगळा बोलतो आणि शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये वेगळा बोलतो, सहकाऱ्यांसोबत वेगळा बोलतो, ऑफिसमध्ये औपचारिक ठिकाणी, आणि मित्रांसोबत वेगळा बोलतो. तर हे जे एकच माणूस जे वेगवेगळ्या शैलीनं वागतो, रीतीनं वागतो, ते वामनाला अपेक्षित आहे. वामनाला अपेक्षित काय की बाबा एकच माणूस ननाट्य लिहू शकतो, पथनाट्य लिहू शकतो, एकच माणूस करू शकतो. त्याला वेगळंपण करायची गरज नाही. त्याची वैशिष्ट्य लक्षात ठेवायची, कोणते गुण वापरायचे ते करायचे, विशिष्ट पदरचना करायची, आणि त्याच्यातून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता. पण आधुनिक स्टाईल जी आहे, आधुनिक जी शैली आहे, ती मात्र व्यक्तिगत आहे. व्यक्तिगत म्हणजे लेखकाशी संबंधित आहे, आणि याची जी रीती आहे ती साहित्याशी संबंधित आहे. म्हणजे याच्यामध्ये माणसाचा संबंध येत नाही, याच्यामध्ये लेखकाचा संबंध येत नाही. तर याच्यामध्ये त्यानं जे लिहिलेलं आहे त्या लिहिण्याच्या पद्धतीने लिहितं. म्हणजे यांचं म्हणणं आहे की एकच माणूस असं कठीण पण लिहू शकतो आणि सोपं पण लिहू शकतो. कोणाचं म्हणणं आहे? रीतीचं, वामनाच्या. आणि त्यानं त्या काळामध्ये रीतीच्या वेगवेगळ्या पद्धती विश्लेषित केलेल्या आहेत. पण स्टाईल जी आहे आधुनिक काळामध्ये, त्यांचं काय म्हणणं आहे की तसं नाहीये. ते त्यांचं म्हणणं आहे की स्टाईल इज अ मॅन हिमसेल्फ. मॅन हिमसेल्फ म्हणजे स्टाईल इज अ मॅन हिमसेल्फ. म्हणजे स्टाईल जी आहे ही तो माणूस जसा आहे तसा आहे. म्हणजे त्याची दुसरी एक व्याख्या आहे, स्टाईल इज अ फ्लेश अँड ब्लड. म्हणजे आपलं मांस आणि रक्त जसं असतं आपल्या व्यक्तिमत्वाचं, आपलं जसं म्हणजे लेखकाचं जसं व्यक्तिमत्व असेल तशा पद्धतीची त्याची स्टाईल असते. मग ही स्टाईल कशी असेल? कोणाची आक्रमक असेल, कोणाची गंभीर असेल, कोणाची विनोदी पद्धतीची असेल, कोणी तत्वज्ञानात्मक मांडणी करेल, फिलॉसॉफिकल ज्याला म्हणतात तसं होईल, कोणी पांढाळीक करेल, कोणी बोलताना आक्रमक होईल. आपण सुद्धा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये पाहतो ना, काही चिडखोर लोक असतात, ते सतत चिडत राहतात. काही लावालाव्या करणारे लोक असतात, त्यांचा येतं साहित्याशी काही संबंध येत नाही. परंतु काही व्यवहारिक असतात, हुशार असतात. काही लोक गंभीर असतात, सेन्सिटिव्ह असतात. मग असे लोक जेव्हा साहित्य लिहितील तेव्हा काय करतील? त्यांचा नायक कसा असेल? एखादा जर फार संवेदनशील माणूस आहे, तो लिहिल तर त्याचा नायक सुद्धा कसा असेल? संवेदनशील असेल. एखादा माणूस जर मुळातच विनोदी असेल, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये विनोद करण्याची सवय असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये त्रुटी काढण्याची, त्याच्यातला व्यंग शोधण्याची जर त्याची क्षमता असेल, तर तो काय करेल? व्यंग करेल. म्हणजे आचार्य अत्रे जे होते त्यांनी केशव कुमार नावानं लिहिले ना, झेंडूची फुले नावाची कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. त्यांना काय दिसलं? विकृती दिसली, व्यंग दिसलं, त्यातल्या मोकळ्या जागा दिसल्या, आणि मग त्यांनी विनोदी पद्धतीने त्या प्रत्येक ठिकाणी काय केलं? व्यंग केलं. आणि ही त्यांची स्टाईल झाली. याउलट संत तुकारामांनी वेगळी स्टाईल वापरली, मोरोपंतांची वेगळी स्टाईल आहे, यांची वेगळी स्टाईल आहे. एक कविता आहे, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, पडसात वेलीवरी झोपल्या जाई जुई. काय आता याच्यामध्ये किती सोप्या पद्धतीने लिहिलेलं त्यांनी. म्हणजे जर आपण यांची तुलना केली तर याची स्टाईल कशी आहे? वेगळी. यानं फक्त वर्णन केलेलं. काय केलेलं आहे? गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई आणि पडसात वेलीवरी झोपल्या जाई जाई. म्हणजे याला झोपण्याचं वर्णन करायचंय, त्याचं सोपं उदाहरण त्यांनी दिलंय. 2-4 संदर्भ दिलेले आहेत की बाबा गाय गोठ्यात झोपलेली आहे, चिवताई जी आहे ती तिच्या घरट्यात झोपलेली आहे, आणि पडसात वेलीवर आहे, वेल जी आहे त्याच्यावर जाईजुईची फुलं सुद्धा झोपलेली आहे, रात्र झालेली आहे. तर
म्हणजे स्वतःची जी मांडणी आहे, मॅन हिमसेल्फ, त्याचं जिथं लक्ष आहे, तो जो काही आहे तोच त्याच्या साहित्यामध्ये उतरेल, आणि तो जो उतरेल ते काय असेल, स्टाईल असेल. आता संत तुकारामांना लोकांना सांगायचंय, उपदेश करायचा आहे, त्याच्या मनात तळमळ आहे की बुवा या लोकांना काहीतरी समजावं, आणि हे समजावं या उपदेशाच्या भावनेतून त्यांनी काय केलं, हे 2 दृष्टांत दिले आणि तिसरी गोष्ट समजावून सांगितली. म्हणजे एखादा शिक्षक जसं समजावून सांगतो तसं त्यांनी समजावून सांगितलं. पण मोरोपंतांचं काय म्हणणं आहे, इथं पहा, इथं लोकांच्या विषयीची जिव्हाळा आहे, लोकांना समजत नाही, आधीच सोपे शब्द, त्याला समजत नाही म्हणून आणखीन दाखले द्यायचे. समजावून सांगण्याची पद्धत, जेवढं सोपं सांगता येईल तेवढं सांगायचं, समजावून सांगायचं आणखीन. मोरोपंतांचं कसं आहे, नाही, इथं विद्वत्ता आहे. विद्वत्ता म्हणजे मी कठीण मांडणी करणार, माझ्या पद्धतीनं संकेत वापरणार, माझी जी स्टाईल आहे, आणि तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही समजून घ्या, आणि जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही विद्वान. म्हणजे ही स्टाईल आहे, त्या माणसाची स्टाईल आहे की मी असं लिहिणार कारण की मी विद्वान आहे. तुकारामाची स्टाईल आहे की नाही, मला तुम्हाला समजून सांगायचंय, हे त्यांचं, तो माणूस आहे स्वतः. आणि म्हणून हा फरक आहे स्टाईल मध्ये आणि रीतीमध्ये. वामनाच्या रीतीमध्ये एकच माणूस 2, 3, 4 रीतीनं लिहू शकतो, पण इंग्रजी स्टाईल मध्ये त्या माणसामध्ये बदल होऊ शकत नाही. तो कादंबरी लिहो, कथा लिहो, नाटक लिहो किंवा कविता लिहो, त्याची जी स्टाईल आहे, त्याची जी पद्धत आहे, आक्रमकपणा किंवा विनोदी पद्धतीनं मांडणी करणं म्हणा, किंवा असं समजावून सांगणं म्हणा, तर ते त्याचं कायम राहणार, तो त्याची स्टाईल बदलू शकत नाही. आणि इथं मात्र रीती बदलता येते. एकाच कादंबरीमध्ये, एकाच महाकाव्यामध्ये वामनानं सांगितलं की एकाच महाकाव्यामध्ये 2 किंवा 3 रीतीनं सर्ग लिहिता येतात. म्हणजे एक सर्ग एका पद्धतीने लिहायचा, एका रीतीने लिहायचा, आणि समजा गौंडी रीतीनं पहिला सर्ग लिहायचा, आणि जिथं सोपेपणा आवश्यक असेल तिथं वैदर्भी रीती वापरायची. आलं लक्षात. तर ही रीती आहे, विशिष्ट गुणांची पदरचना म्हणजे रीती. हे गुण तयार केले जातात, आणले जातात, त्याचं कलाकुसर पद्धतीने ते केलं जातं. पण यांचं म्हणणं आहे की स्टाईल म्हणजे ही वैयक्तिक आहे, ही कलाकुसर नाही. एखादा माणूस बळजबरीने विनोद तयार करू शकतो, परंतु ती त्याची स्टाईल असू शकत नाही. थोड्या वेळासाठी विनोद तयार करणं आणि पूर्ण कलाकृतीलाच विनोदी बनवणं, याच्यामध्ये फरक असतो. तर ही त्याची स्टाईल आहे. तर अशा पद्धतीने स्टाईल आणि रीती याच्यामध्ये फरक आहे. रीतीमध्ये गुण महत्वाचे आहेत. जवळपास 17 ते 18 गुण सांगितले आहेत. काही मुख्य गुण आहेत आणि त्याला लागून येणारे काही उपगुण आहेत. म्हणून यांनी काय म्हटलं, गुणात्मा. जर विशिष्ट पदरचना केली आणि ती विशिष्ट गुणांनी युक्त असली तर तिला काय म्हणायचं, रीती म्हणायचं. आणि ही रीती काव्याचा आत्मा असते, कारण की हे गुण काय बनवतात, वक्रोक्ती आणि अलंकार बनवतात. अलंकारापासून वक्रोक्ती, वक्रोक्तीपासून विशिष्ट पदरचना, विशिष्ट गुण घेऊन रीती बनतो. तर अशी त्यांची मांडणी होती. तर अशा पद्धतीने आपल्याला मराठी साहित्य क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये हे सिद्धांत आपल्याला लक्षात येतात. आणखीन 2-4 सिद्धांत आहेत. तर या सगळ्या सिद्धांताचं जर तुम्ही थोडस बारकाईने निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे सिद्धांत एकमेकावर आधारित आहेत. यांनी आणखीन बारीक बारीक पद्धतीने त्यांना जायचंय. सुरुवातीला अलंकार शोधले, त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अलंकार तर फक्त वरवरून दिसतात, त्याच्यातून काय शोधलं केलं जातं, तर वक्रोक्ती केली जाते. त्यांच्या लक्षात केलं की फक्त वाकडं बोलल्यानं काही होत नाही, त्याची एक मांडणी करावी लागते, सलग पद्धतीने त्याचा स्ट्रक्चर उभं करावं लागतं, त्याचा फॉर्मॅट लागतो, त्याचं एक जी रीती लागते त्याला त्यांनी रीती म्हटलं. आपण त्याला रीतीची स्टाईल सोबत तुलना केली. याच्यानंतर सुद्धा आणखीन 1-2 सिद्धांत आहेत. आता इथे ही रीती जी झाली याच्यामध्ये आपण पाहिलं गुण आहेत. वक्रोक्तीमध्ये आपण पाहिलं की इथं अलंकार आहे आणि अलंकारामधून निर्माण होते ती वक्रोक्ती, आणि वक्रोक्तीची विशिष्ट गुणांच्या साहाय्याने मांडणी केली ती म्हणजे होते रीती. आणि अशा पद्धतीने यांनी सगळ्यांनी असं सांगायचा प्रयत्न केला की साहित्यामध्ये इतर भाषेपेक्षा, इतर भाषिक व्यवहारापेक्षा काय वेगळेपण आहे. तर मला वाटतं की इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. याच्या ज्या आवश्यक असलेल्या नोट्स आहेत त्या तुम्हाला मी
तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे, त्या तुम्ही पाहून घ्या. आणि जर काही संशय असेल याच्यामध्ये, काही जर अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.